नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. पहिलं सँडविचचं स्टफिंग मी तुम्हाला शिकवते, जे व्हेज आहे. ते आपण करणार आहोत कॉर्न, पालक अँड पनीर. त्याच्यासाठी आपण एक जोडी पालक घेतलाय. तो छान धुवून मस्त ती पानं चांगली आपण उकळून घेतली आहेत. सगळं पाणी आटेपर्यंत ती छान उकळून घेतली आहेत. पाणी आटल्यानंतर तिथलं घट्ट पाणी मी पिळूनही काढलं आणि बघा हा पालक कसा दिसतोय. पिळून काढलेला पालक, हा एक जोडी पालक आहे. हे 1 कप मक्याचे दाणे आपण शिजवून घेतलेले आहेत. हे आहे, मी पाव किलो आणलंय पनीर. आपण आता हे सगळं मिक्स करताना आपल्याला किती लागतंय ते बघूया. साधारणतः 200 ग्रॅम वगैरे तरी जातं पनीर त्याच्यामध्ये. त्याचबरोबर आपण घेतलंय चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर. मला काळी मिरी पावडर एकदम बारीक आवडत नाही, त्याच्यामुळे माझी घरी केलेली असते, थोडीशी अशी कोर्स काळी मिरी पावडर असते. आणि हा साधारणतः 1 टीस्पून, हा अर्धा टीस्पून आपण ह्याच्यातला वापरूया गरम मसाला. आणि थोडंसं अगदी पाव टीस्पून आपण घेतलंय काला नमक. गरम मसाला घेण्याचं कारण असं की आपल्या इंडियन पॅलेट्सला आपल्याला जरा थोडंसं ते छान असं नमकीन आवडतं. टोटली जरासं पण त्याच्यात तिखट नसेल, एकदमच सपक आपल्याला नाही आवडत, म्हणून मी थोडासा तो गरम मसाला घेते. आता आपल्याला हे सगळं फक्त मिक्स करायचं. हा पालक जो आपण शिजवलाय, ती अख्खी पानं मी शिजवले, ती थोडीशी मी आता इथे अशी कापून घेणार आहे. आधी कापून न शिजवण्याचं कारण, ह्याचं कारण त्याचा रंग पण बदलतो आणि जरा तो काय ते आय डोंट नो, चवीला हे अशी पानं शिजवून नंतर कापलेला जास्त चांगला लागतो. आपण आता हा पालक घेतलाय इथे, त्याच्यात आपण घालूया आता मक्याचे दाणे. 1 कप घेतले. मी काय म्हणते, अंदाजाने आपण घालत जाऊया. सगळा अख्खा कप मी नाही घेतलाय, थोडे वगळले. आता बघा, आपल्याला जर असं काही दिसलं तर लगेच परत ते कापून घ्यायचं, कारण ते सँडविच करतोय आपण, तर ते खाताना असं विचित्र तोंडात नाही येता कामा. एक चमचा मीठ घातलंय मी. अगदी हे बघा ना, केवढं कमी घेतलंय मी काला नमक. हे अतिशय कमी घ्यायचंय आपल्याला. त्याचबरोबर आपण घेतली आहे मिरी पावडर. आणि हा एवढासाच गरम मसाला घ्यायचा आहे. आय थिंक दॅट्स इनफ. आता हे छान मिक्स झालंय सगळं. ह्याच्यात आपल्याला ते पनीर आहे ना, त्याचे क्रम्पल करून टाकायचे. हे स्टफिंग सगळं छान आपलं मिक्स झालंय. आता ह्याच्यात साखर घालायची गरज नाहीये, कारण त्या स्वीट कॉर्नला ऑलरेडी एक अशी स्वीटिश टेस्ट असते, त्याच्यामुळे साखर घालून ते आणखी गोड करायची काही गरज नाहीये. आता आपण हे सँडविच मध्ये कसं घालायचं ते बघूया. थोडंसं बटर लावूया. एका साईडला थोडंसं क्रीम चीज लावूया. आता त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग घालूया. ह्या कडेच्या बाहेर स्टफिंग नाही येऊन द्यायचं, कारण जेव्हा आपण वरची स्लाइस लावतो आणि कापायला जातो ना, मग ते साईडने ते स्टफिंग बाहेर येतं. थोडासा आतमध्ये, ऍक्च्युली ना ब्रेडच्या कडा नसतात काढायच्या. तुम्ही आता बघितलंयस, इतक्या न्यूट्रिशियस तो ब्रेड झालेला आहे, त्यामुळे मी काही त्याच्या कडा काढणार नाहीये. हे आता झालंय लावून सगळीकडनं. त्याला थोडंसं असं आतच त्याचा एक थोडासा असा स्क्वेअर बनवायचा. हे पास आहे. त्याच्यात तुम्हाला वाटलं तर थोडंसं कोबी टाकूया आपण. अँड लेट्स क्लोज दिस विथ अदर स्लाइस. cut this.
घरी बनवलेल्या व्हीट ब्रेडचं आपण सँडविच बनवलंय, त्याचं स्टफिंग मी तुम्हाला शिकवलंय. पनीर, कॉर्न अँड पालक